हे नाही केलं दुसरी सिगरेट काहीतरी म्हणणं पटकुलं. मला राजकारणाशी नाही देणं घेणं. गोर गरिबांच्या मदतीला कोण येत काम करून घ्यायचं, गरिबाची अडचण सोडवायची, याच्यासाठी मी काम करत राहतो. तसं पुढच्याही काळात आपल्याला एकजुटीनं काम करायचंय. पुढे अनेक लढाई लढावायच्या. तुमचा एक जीव कायम ठेवा. कारण आता ऊन लय पडलंय, तुम्हाला वाटतंय उरकी नाही पटापटा. आपला एकदा पट्टा सुरू झाला का आपण पण करीत नसतो. बोलू का आता काय बोलत नाही राहिलं. एक राहिलं राव तेवढं ध्यानात आलं माय. आमदार साहेबाकडे आमदार साहेब मी काम सांगत नाही बरं का. आता तुम्हाला सांगितलंय करावं लागलं. आपल्याला दम अवघड आहे. मी कधी काम सांगत नाही. आता मध्ये रस्ते नावलो आम्ही जाम खेळते करमाळ्यावर मध्ये रस्त्यात लोक भेटलेले म्हणले आमच्या खड्डेच जाय ना त्या रस्त्यात. अलीकडून तुम्ही करा, पलीकडून रामशिंदे साहेबांना सांगतो तेव्हा रस्ता लवकर करू द्या. ते लोक लय परेशान झाले. ते लय वाटाण फोन करत होते. गाडी अशी झाली लगेच अशी व्हायची. गाडी पेली का बसलेले पेले तर कळा असा रस्ता होता. लोकांचे असे हाल चाललेत मरणाचे. ते लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. काम केल्यावर लोक विसरत नसते. तुम्हाला पहिलंच काम सांगितलं तेवढं शेतकऱ्याचे रस्ता तुम्हाला जिथून मंजूर करा तिथून करा. तुम्हाला जसा करा तसा करा, पण तो रस्ता त्यांचा पहिला तुमच्या हद्दीपोत करा. तिथून पुढे रामशिंदे साहेब पलीकडून सांगतो तुम्ही पलीकडून डांबर टाका. तर लोकांना तरी कल्याण होईल. त्या लोक मला सांगत ते म्हणजे जे सांगितलं का लोक भेटले पटकून करतात. तर जे होईल ते होईल तसं व्हायला पाहिजे. लोकांचं तर कल्याण होईल ना. तेच लोक तुम्हाला विसरणार नाहीत. मला आता तुमचा शक्तीपीठ महामार्गाचाही शेतकऱ्यांनी नेलं होतं. त्यांच्यावरती प्रचंड मोठा हल्ला केला. त्यांचा विरोध आहे. शक्तीपीठ महामार्ग करू नका, आमच्या शेती गेल्या तर आम्ही काय खायचं. मग त्या दिवशी बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं हे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे का. त्यांनी आता मला वाटतं 5 तारीख काहीतरी त्यांना बैठक लावली मंत्रालयात. म्हणजे तोडगे काढायला मी पक्का आहे. फक्त तुम्ही एकजूट राहा. तुम्ही का राजकारण करायला लागले की नेत्याला पक्षाला मोठं मानायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं मानता त्या दिवशी तुमचं आयुष्य संपलं. ते राजकारण 15 दिवसाचं. राजकारण करू नये या मताचा मी नाही. राजकारणात सुद्धा लोक पाहिजेत. राजकारण 15 दिवस करायचं, त्यांच्यासारखं शिकायचं. ते जसं करतात तसं आपण करायचं. 12ही महिने राजकारण करायचं नाही. बाकीचे दिवस आपला समाज लेकर बाळ कसे मोठं करता येईल याच्यासाठी 15 दिवसच तेवढी. त्याच्यानंतर सोडून द्यायचं. भांडणं राजकारणासाठी करायचे नाही. माझे पाठ डोक्या फोडायचे नाही एकामेकाचे. निवडून येईन कोणतरी पडत दुसरंच कोणी ते आणि डोक्या फोडतो आपण एकामेकाचे. घेणं नाही देणं त्यांच्यासारखं शिकायचं.